या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। मी 13 आणि 14 या 2 दिवस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहे। मी राज्य महिला आयोगाच्या वतीनं जनसुनावणीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात हा दौरा सुरू केलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली नंतर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। सकाळी जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेमध्ये दिवसभरात वेगवेगळ्या कायदा सल्ला असेल, विविध योजना असतील, टोल फ्री नंबर असेल, या सगळ्यांची माहिती देत अतिशय उत्तम रीतीची कार्यशाळा आज संपूर्ण जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी महिलांची पार पडली। आता मी दुपारी संघटनेची आढावा बैठक घेतली। यामध्ये शहराचा आढावा, जिल्ह्याचा आढावा असेल। या आढाव्यामध्ये संघटना वाढीसाठी बूथ कमिटीपर्यंत जात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना महिला संघटना ही जोमाने उभी राहील यासाठीची आत्ताची आढावा बैठक पार पडली। उद्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं दिवसभर जनसुनावणी आणि जिल्ह्याचा आढावा आणि पत्रकार परिषद आहे। एकंदर महाराष्ट्रामध्ये महिलांना ज्या अडचणी असतात त्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन सोडवल्या पाहिजेत यावरती आम्ही भर देतोय। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांच्या ज्या काही तक्रारी असतील ह्या उद्याच्या जनसुनावणीमध्ये आपल्या माध्यमातून माझी त्यांना निश्चितपणाने विनंती राहील की त्यांनी त्या मांडाव्यात, जेणेकरून जागच्या जागी न्याय या जनसुनावणीच्या माध्यमातून या पीडित महिलांना मिळेल। धन्यवाद। जिल्ह्यामध्ये महिलांचं प्रमाण कमी होते, मुलींचं प्रमाण जिल्ह्यामध्ये मुलींचं प्रमाण कमी होते, त्याकरता बक्षीस जिल्हाधिकारी यांनी ठेवलेले आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी विविध उपक्रम राबवलेले आहेत। खरं तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे, पण दुर्दैवानं कायदा सुव्यवस्था प्रशासन यावर काम करतोय, पण माणूस म्हणून नागरिक शास्त्राचे धडे आपणही शिकलोय। त्याच्यामुळे आपल्या स्वतःला समजलं पाहिजे की मुलीच्या जन्माचं स्वागत करत असताना त्रिभुवन हत्या करू नयेत यासाठी तर अनेक वर्षापासून तर खरं तर उपक्रम राबवले जातात। पण दुसरं कोणीतरी आपल्याला येऊन सांगावं आणि मग आपण आपल्यामध्ये सुधारणा करावी याला काही फारसं चांगलं म्हणत नाही। त्याच्यामुळे माणसांनी आता स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून घेत असताना आपण माणूस म्हणून आणि सुजाण नागरिक म्हणून, सुशिक्षित नागरिक म्हणून कसं वागलं पाहिजे यासाठीच्या ह्या सगळ्या उपक्रम आहेत। खरं तर बालविवाह असेल, हुंडाबंदी विरोधाचा कायदा असेल, त्याचबरोबर गर्भनिधन चाचणी, विधवा प्रथाच्या विरोधात हे शासनाच्या माध्यमातून दंड लावून किंवा शिक्षा करून घ्यावं लागतं, हे चुकीचं आहे। आपण स्वतः पालन केलं पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं चांद्रयान चंद्रावर गेलेलं आहे, ते यशस्वी देखील झालं, पण त्याचा अभिमान जितका आहे त्याही पलीकडे जाऊन या सगळ्याच माध्यमातून अनिष्ट रूढी आणि परंपरा बंद झाल्या पाहिजे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।